जय शिवराय मित्रांनो, तुमच्या प्रश्न उत्तरासाठी आपण हा लाईव्ह घेतो आहे। आजची 19 तारखेची रात्र देखील पहा, सकाळी सांगितलंय त्याप्रमाणे वातावरण सक्रिय आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी पाऊस चालू आहे। मात्र चिंता पडली, हे वातावरण किती दिवस राहील त्याचा देखील व्हिडिओमध्ये आपण पाऊस येण्या अगोदरच 4-5 दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता की हे वातावरण 20 तारखेपर्यंत पूर्व विदर्भापर्यंत चालेल, त्यानंतर वातावरण हे मोकळं होणार आहे। उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश सुद्धा मोकळा होईल। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम विदर्भाचाही पश्चिमेकडील भाग मोकळा होईल। चांदण्यासह उद्या वातावरण शांत होऊन जाईल। स्थानिक लेवलला एखाद्या ठिकाणी पडलं तर पडला, एवढी मोठी धास्ती उद्यापासून 20 तारखेपासून राहणार नाही। मग धास्ती उद्यापासून कोणाला येईल ते पण पाहूयात की बघा, जे काही नागपूर पासून खालचा भाग आहे, वाशिम पासून खालचा भाग आहे, नांदेड पासून उत्तरेकडील जे काही भाग असेल, 20 तारखेला उद्याचे दिवस यांना धाक राहील। त्यानंतर तोही धाक त्यांचा परवापासून कमी होईल। त्यानंतर 25-26च्या आकारामध्ये एक दिवसासाठी फक्त मराठवाड्यामध्ये वातावरण खराब होईल। हे झालं पुढची अपडेट। पण आता सध्या जे वातावरण बनलंय हे पुढे पुढे जाणार आहे, याबद्दल सकाळी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ दिलाय आणि आताही आपण त्याबद्दल सांगणार आहोत। आता हिंगोलीमध्ये मजल मारली ह्या पावसानं, हे पाऊस हिंगोलीकडे चांगल्या पद्धतीने वसमत साईडकडनं हा घेतो आहे, जिंतूर वगैरे पट्ट्यातही चालू आहे। तर हा जाणार आहे उमरखेड, यवतमाळकडे जाणार आहे, त्यामुळे या देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। नाशिक क्षेत्रामध्ये उत्तरेकडील भागांना देखील अपडेट चालू आहे। धुळेकरांनी देखील सतर्क राहायचंय। तुमच्या पश्चिम भागामध्ये वातावरण ऍक्टिव्ह झालेलं आहे। अहिल्यानगरमध्ये सुद्धा भयानक अशी टफ लाईन अहिल्यानगरच्या पश्चिमेकडील बाजूला बनलेली आहे, ती शिर्डीकडे पुन्हा एकदा जाऊ शकते। ज्या भागांना वातावरण थंड आहे तिथे वातावरण डायरेक्ट होणार नाहीये, पण जिथे गरमीची लेवल जास्त असेल, पश्चिमेकडनं उत्तरेकडनं आभाळ दिसत असेल, अशा भागामध्ये देखील ह्या पद्धतीचा वातावरणाचा फटका बसतोय। बीड जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी वातावरण चालू आहे, ते पुढेच खाली खाली सरकणार आहे। पुन्हा रात्रीच्या वेळेला एक पुन्हा पट्टा येणार आहे, त्यामध्ये सोडलेल्या भागापैकी काही भागांना ते घेऊ शकतो। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहण्याचा विचार करा। आणि वारंवार तेच सांगतोय की बऱ्याच ठिकाणी हे वातावरण सोडणार देखील आहे। 35% व्याप्ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची चालू आहे आणि अशा प्रकारची बसत आहे। माजलगाव पट्ट्यातही लवकरच काही भागांना अजून तो घेणार आहे, त्यामुळे तुमच्या हळद वगैरे असेल तर ते झाकूनच ठेवा आणि आजच्या दिवस तरी तुम्ही सतर्क राहा। उद्यापासून तुमचंही वातावरण कमी होणार आहे। तर तुमचे काही प्रश्न असतील ते पण आपण घेऊयात। यवतमाळकरांनो, वातावरण तुमच्याकडे देखील बनलेलं आहे, लवकरच तुमच्याकडे येतंय। अकोला, अमरावती, तुमच्या अमरावती भागामध्ये देखील काही ठिकाणी चालू झालंय, ज्यामध्ये आर्वी परिसराकडे ते वातावरण जाते। नागपूरला देखील कटोल, सावनेर भागामध्ये आगमन होते। सध्या जर आपण पाहिलं तर हिंगणघाट, वर्धा या भागामध्ये उष्णता, गरमी आहे, ऊन सुद्धा तिथे आज पाहायला मिळेल। क्लिअर वातावरण सध्या दिसतंय नागपूरमध्ये काही ठिकाणी, तर या भागाला सुद्धा वातावरणाची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क तुम्हाला सुद्धा राहायचं आहे। अचानकच आता गडचिरोली जिल्ह्याला, चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी ऊन दिसतंय, दिवस मावळतसं ऊन दिसतंय, आभाळ नेमकं दिसायले। इथे सुद्धा सूर्यदर्शन, रात्रीच्या चांदण्या पण झाकणार आहेत, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा। गोंदियाला सुद्धा फोन करू नका मध्ये, फोनवर एखाद्याला सांगण्यात काही अर्थ नाहीये। देवगाव, रंगारी, कन्नडच्या भागामध्ये रात्री परत येणार आहे। कन्नड सिल्लोड तुम्ही सुद्धा सतर्क राहा। कन्नडकर, हा मान्य आहे, सगळ्यांना होणार नाहीये, पण कोणाला गाव कोणतं आहे हे सांगता येणार नाहीये। परभणीची, पुण्याची पोझिशन जरा सध्या पाऊस तुमच्या भागामध्ये आगमन करायला थोडा वेळ घेतोय, पण नक्कीच तुमच्या भागाच्या उत्तर साईडने जे काही वातावरण चाललंय, परभणीच्या उत्तर भाग त्यांनी कव्हर केलेला आहे। रात्री सुद्धा काही ठिकाणी थेंब वगैरे तुटणं वगैरे असणार आहे। चालते, अनेक कमेंट्स जे आहेत त्या घेऊयात। कोल्हापूरकरांना देखील अंदाज असा असेल की तुमच्या भागाच्या पूर्वेकडील जे काही निपाणी असेल, बेळगाव असेल, या भागापुरती मर्यादित आहे, तुम्हाला वेगळं वातावरण येणार नाहीये। हेच आता खाली जाणार आहे, सांगली मार्गे। बुलढाणा मोहोळ काल झाला असं तुमच्याकडे, आणि आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर सध्या सूर्यदर्शन दिसते तुमच्या भागामध्ये। रात्री गरमी असेल तर तुम्ही सतर्क राहा आजचे दिवस। हे बघा, ज्यांना पडो किंवा नाही पडो, पाऊस तर तुमच्या भागात पडतोय, तुम्हाला पण मान्य करावंच लागणार आहे। 35% व्याप्ती ते घेणं चालू आहे, पण तुम्हाला सतर्क राहायचे। कोणाला कोणती वेळ, आता काही जणांना असं वाटत होतं की कालही आलं नाही, आज येणार नाही, पण आज तिथे आलेला आहे, असे बरेचसे शेतकरी आहेत। त्यामुळे कालची तारीख आणि आजची तारीख तुम्हाला महिन्यापासून सांगत आलेली आहे, ही व्याप्तीच्या बाबतीत जास्त आहे। आणि जे आम्हाला समजते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। निसर्गाचा 100% अंदाज तो कोणाला लागत नाही, 80, 70, 80% जी काही तुम्हाला अंदाज देण्याचा ताकद आहे ती देण्याचा प्रयत्न करतोय। जिथे आपण विचार करतोय की आता आमच्याकडे असं होऊ शकणार नाही, त्याच भागामध्ये झालेलं आहे, त्यामुळे सतर्क राहा।
बीडला उद्या वातावरण कमी होईल, फक्त आभाळ वगैरे एवढं मोठं भयानक होणार नाहीये, कमी होऊन जाईल उद्यापासून. ठीक आहे. जय शिवराज सचिन पाटील सर. नांदेड जिल्ह्याच्या उत्तरेकडील बाजूला घेणारे आहे. आज मोजक्या ठिकाणी नांदेड जिल्हा 2-3 दिवस खूप परेशान केलाय. नाशिक, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा हा पुन्हा मी नव्याने सुरुवात करतोय. ठीक आहे. जो कोणी नको सांगू म्हणत असेल ना त्याला उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. नाही उत्तर दिलं तर तुम्हाला एक विनंती आहे, मी परत हे बंद करू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी विनवणी केली, हातपाय जोडल्यासारखे करले, मला ते वाईट वाटतं. शिवरायांचा मावळा आहे, शिवरायांपुढे झुका, माझ्यापुढे नाहीये. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाहीये एवढी माझी क्षमता आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा कायम ठेवलाय. घनसावंगीला कैलास राजसर आपल्या भागात पाऊस चालू आहे. पूर्वेकडील भागांना मगाशी बोरांनीला गारपीट झाली आहे. पुन्हा संध्याकाळी एक झटका येणार आहे. काय असेल तर झाकून ठेवा. ठीक आहे. विदर्भातल्या नागपूर, गोंदिया, चंद्रपूर भागाने सुद्धा झाकून ठेवायचं आहे. पप्पू ससाने म्हणतात पाऊस चालू आहे. नक्कीच. आणखीन हातगाव, नांदेड कधी चालू म्हणते ना, तुमच्या भागात चालू झाला ना. हातगावच्या पश्चिम साईडकडनं भयानक आवाज आलेले, होईल चालू लगेच. विजांचा कडकडाट देखील येणार आहे. भोकर पर्यंत जाणार मजले बघा तशी, भोकर पर्यंत. लातूरच्या निलंग्यात देखील लवकर येणार आहे. केजला देखील डबल एक पाळी चालू आहे. केजचं तुम्हाला सांगतो पाऊस कुठपर्यंत आलाय आणि किती वेळात येईल. केजच्या उत्तर भागात चालू आहे, पश्चिम भागात चालू आहे. आभाळ सुद्धा आलेले, कोणत्याही क्षणी सुरू होऊन जाईल. विठ्ठल जाधव सर विचारताना जिल्हा विचारत जा, म्हणजे मला सांगता येईल. कारण की पुन्हा एकदा 25-26 मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी बंदर आहे. मोजकच आहे, जास्त धोका नाहीये, पण बंदर आहे त्यावेळी सुद्धा. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला धोका नाही आता 4-5 दिवस. फक्त जे काही साखरीचे वरचे भाग आहेत, साखरी वगैरे परिसर, तिथे स्थानिक लेवलला उद्या बनवू शकतो. तेव्हा सुद्धा का आंबडपट्टा, आंबडला जालना बाजू चांगली घेणार आहे. जालना आभाळ आलेले तुम्हाला आंबडच्या खालच्या भागाला. पश्चिम भागाला जास्त काही त्रास नाही पैठण मार्गे. पण रात्री 9-10 वाजता एक टप्पा आहे, तेवढं सांभाळा. उघडं कोणीच ठेवू नका. मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र नका दिसो, माल उघडा कोणी ठेवू नका. आणि जनावर वाटत असेल तुम्हाला पाऊस येणार नाही तरीही आतमध्ये बांधण्याचा प्रयत्न करा. रिसोडला गारपीटचा इशारा आहे. सकाळी सांगितले, मागे पण सांगितले. मेकरला झाले काही ठिकाणी. परभणी तालुक्याला येतोय दादा, काही तासामध्ये येईल. काही ठिकाणी येईल, काही ठिकाणी येणार नाही. 35% भागाला धोका नाही, 35% भागाला धोका आहे, 65% भागाला धोका नाही. फक्त दूर घालणार आहे वारं काऊन सुटून. सेलूला पण आहे. आणि मान्सूनचं, अवकाळी मान्सूनचं फक्त गारपिटीचे शेड्यूल आहे ना, ते फक्त गावखेड सांगता येत नाही, पण तालुके दिशा सगळी सांगितली तुम्हाला मी. हिंगोली चालू आहे. हिंगोलीला वसमतला चालू झाला आहे. तुम्ही कोणत्या तालुक्यातून बोलता हे सांगायचा प्रयत्न करा. चालू झाला हिंगोलीमध्ये. हिंगोलीच्या कोणत्या बाजूला सांगू तुम्हाला. उत्तर साईडला, कळमनुरी साईडला चालू आहे. ठीक आहे. दक्षिण साईडला पण आलेले आभाळ, आणि सगळीकडे आभाळ आहे तुमच्या भागामध्ये. कन्नड छत्रपती 2 तासामध्ये प्रवेश करेल तुमच्या भागामध्ये. एक साईड कोणती बी घेतो. नांदगाव मार्गे निघालेले आहे. नाशिक, नांदगाव, मालेगाव मार्गे निघालेले. आभाळ पण दिसते तुम्हाला पश्चिम साईडने, कन्नड, चाळीसगाव मार्गे. हो, हिंगोलीला आहे, चालू आहे दादा. तुम्ही तालुका आणि जिल्हा टाकत चला. बार्शीची परिस्थिती बघ मित्र अशी आहे. सोलापूर मागे एक लाईन निघालेली आहे. बार्शीमध्ये चालू आहे वातावरण सध्या, बार्शीच्या पश्चिम बाजूमध्ये. धाराशिवच्या पश्चिम, बार्शीच्या दक्षिण साईडला मोहोळ वगैरे भागात सुद्धा विजांचा कडकडाट पाऊस चालू आहे. तुम्हाला व्हिडिओ वगैरे येतील त्याच्यामध्ये. घनसावंगी तालुक्यात चावणसर चालू आहे. तुमच्या भागातूनच पाऊस गेला पुढे. सर आणखी कमेंट्स. बीड पाठवता, उद्यापासून त्रास कमी होतो तुमचा बांगर साहेब. परळी तालुक्यामध्ये आहे आज सुद्धा. परळीची अशी परिस्थिती तुम्हाला परत एकदा चेक करून सांगतो मी. उद्यापासून होईल तुम्ही टेन्शन फ्री, पण आज तुमच्या रात्री तुमच्या धाके आभाळ आलेले. परळी तालुका शहर परिसरातल्या पश्चिम उत्तर बाजू दोन्ही साईडला पाऊस आहे. ठीक आहे. वातावरण थंड असेल तर धोका कमी आहे. नवीन कमेंट येते वाटतं. नवीन कमेंटला उत्तर असं देईल मी आता. जालन्याची पश्चिम बाजू देखील चालू आहे थोड्याफार प्रमाणात, पण पूर्व बाजू चांगल्या पद्धतीने चालू आहे. जालना पूर्व भाग, रामनगर पट्टे, इकडे परतूर पट्टा, राजनी पट्टा, नक्कीच गाडी देखील पडलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, बीड माजलगाव चालू आहे पारकर सर. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांनी दिल सोडू नका, नव्याने परत लढाई करा. जेवढं तुम्हाला करता आलं तेवढं तुम्ही रात्रंदिवस हार्वेस्टरच्या मागे फिरू करून दाखवलंय.
पण ज्यांना ते हार्वेस्टर मिळालंच नाही, त्यात निसर्गाचा दोष नाहीये, आमचं तर मी सुद्धा नाहीये आणि तुमचा सुद्धा नाहीये. हिंगोली शेनगाव 1-2 तास लागतील. आबा आलेले तुमच्या भागात सुद्धा ऍक्टिव्ह व्हायला. आता कसं असतं, तुम्ही एखाद्या कोपऱ्याला असाल, पाऊस एखाद्या कोपऱ्यात चालू असेल, तालुक्यात पाऊस चालू आहे तुमच्या काही ठिकाणी, वाटून फाटलं देखील चालू आहे. दादा वाटून फाट्याच्या कोणत्या भागात चालू आहे तुम्हाला देखील सांगण्याचा प्रयत्न करेल. पश्चिम साईडला चालू आहे, रामनगर रांनीकडून येते वातावरण. परळी तालुक्यात सध्याची परिस्थिती पाहायला शांत, शितोडे, काही ठिकाणी वारं, अशा दिशानुसार वेगवेगळे आहेत. कोल्हापूरला टेन्शन नाही, पण सांगलीला चालू आहे मित्रा. आता सांगलीचे तुम्ही कोणत्या तालुक्यात हे सांगण्यात मला अडचण येते. सांगलीचा तालुके मी तुम्हाला सांगू का पाऊस कुठे चालू आहे आणि कुठे जातोय, तुम्ही लक्ष देऊन ऐका. सांगलीच्या दक्षिण बाजूस पाऊस चालू आहे. इचलकरंजीला वादळी पावसाची शक्यता आहे आणि तो सांगली शहरापासून खालीकडे जाणार आहे, पुढे जतगड याच्याकडे जाणार आहे. तो सांगोली आटपाडी देखील पाऊस एका ठिकाणी. पुण्याच्या जे काही परिसर आहे दक्षिण साईडला, खटाव, अकलूज, जे काही साताऱ्याचे भाग आहे, मसवड यांना देखील चालू आहे. कुरुंदवाडी, बार्शी, धाराशिवच्या पश्चिम बाजूस पाऊस चालू आहे, तो उत्तरेकडे जाणार आहे, लातूरकडे देखील जाणार आहे, निलंगा वगैरे पट्ट्यामध्ये. ठीक आहे. बीडचं आयलेनगरचं पहा, आयलेनगरच्या सुरळा, कासार परिसर उत्तरेकडे, दक्षिणेकडे शिरूर, राहुरी परिसर, पाथर्डी, गंगापूर पुन्हा घेणार आहे. बीडला माजलगाव, गेवराई पट्टा सुद्धा घेणार आहे, सेलू सुद्धा घेणार आहे, गंगाखेडला तुरळक ठिकाणी, परळीला, वजिरातला तुरळक ठिकाणी, नांदेडची उत्तर बाजू सर्व तालुक्यामध्ये भाग बदलत पद्धतीने पाऊस असणार आहे. रिसोडमध्ये देखील वाशिमच्या भागात जर पाहिला आपण इथे देखील पाऊस असणार आहे. वाटूर, मंठा, परतूर, घनसांगी पूर्व भाग या भागात देखील शक्यता आहे. आंबटपट्ट्याच्या उत्तरेकडील बाजूला देखील आहे, पूर्व बाजू देखील चालू असणार आहे. लवकरच छत्रपती संभाजीनगरचं जर पाहिलं आपण, कन्नड, सिल्लोडची बाजू देखील तो घेणार आहे. अमरावतीमध्ये देखील अनेक ठिकाणी आज पावसाचे सरी कोसळणार आहेत. अकोला देखील भाग आहे. जळगावची परिस्थिती रात्रीच्या वेळेला परत बिघडू शकते. उष्णता आहे तुमच्या भागामध्ये. वैजापूरची बाजू जर सांगायची म्हणलं तर पश्चिम, एक मिनिट, गरमीची लेवल पाहता, ह्युमिडिटी पाहता, वाऱ्याचा वेग पाहता, उत्तर बाजू येणार पश्चिमेकडनं, तिरप्या रेषेमध्ये उत्तर बाजू म्हणजे ते कन्नड, सिल्लोडकडे जाणारा जो मार्ग आहे ना, त्या साईडकडे आहे. आणि तुम्ही मला दक्षिणेकडनं पण आवा आहे, मला पण दिसतंय, पण दक्षिणेकडे सुद्धा काही ठिकाणी ते पडणार आहे. पण व्याप्तीचा विषय जो आहे तो उत्तरे साईडने जास्त जाऊ शकतो. जिंतूरला चालू आहे मित्र काही ठिकाणी, विनायक फुले सर. महादेव बांगेचं परिस्थिती तशीच आहे. राहेरी तालुका, गेवराई, तुफान, गारपीट नक्कीच दिसतंय समोर, पण बारीक सारी गावाची नावं घ्यायला खूप वेळ लागेल. यवतमाळ, महागाव, गाव नाही चेक करता यायचं मला, कारण गाव मुश्किल आहे सापडायला. पण हे बघा, उमरखेड, हिमायतनगर आणि पुसद, परत किनवट सुद्धा आहे संध्याकाळी, दिग्रज, गतंजी, केलापूर, हे जे तालुक्याचे नाव घेते या भागामध्ये पाऊस आहे. लोणार सरोवरला अनेक ठिकाणी वारं, काऊर चालू आहे, पाऊस देखील चालू आहे तुमच्या भागामध्ये. ठीक आहे. आणि देऊळगाव राजा मार्गे, जालना मार्गे पुन्हा एक लाईन येते, जी आता सध्या मेकरकडे गेली का, त्याच्या पाठीमागे पुन्हा एक आहे, ती पण येणार तुमच्या परिसरामध्ये. वातावरण थंड झालं असेल तर थोडं कमी पडेल, पण येणार आहे. आयल्यानगर, जामखेड मध्ये बघा, जामखेडला आहेच, जामखेड मागे जामखेडला सुद्धा एक वातावरण बनतंय. ठीक आहे. आता ऊन दिसतंय काही काही ठिकाणी, थोडं ढगं वगैरे, आष्टीला दिसतंय ढगं आहे. श्रीगोंदा मार्गे वातावरण येणार तुम्हाला. चालेल, जाता एवढं सांगेन परत एकदा की जळगाव जिल्हा काही ठिकाणी वातावरण थंड आहे, पण पुन्हा एकदा येण्याचे चान्सेस आहेत. धुळे, साक्री भागात देखील असणार आहे. बीड, जालना देखील आहे. परळी, वैजनाथ देखील काही ठिकाणी राहणारच आहे, जे काही तुम्हाला इंस्टाग्राममध्ये सकाळी सांगितलंय. अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी पण आहे रात्रीच्या वेळेला. नागपूर देखील राहणार आहे. तुम्हाला काही ठिकाणी ऊन दिसत असेल, पण सतर्क राहा, आभाळ कोणत्याही वेळेला सक्रिय होऊन जाईल. त्यानंतर वाशिम तर चालू आहे, हिंगोली पण काही ठिकाणी चालू आहे. व्याप्तीचा विषय 35च आहे. त्यानंतर नांदेड देखील उत्तरेकडील भाग त्याने आज बऱ्यापैकी घेण्याचा अंदाज दिसतोय. लातूरचा देखील केस दक्षिण भाग देखील आहे. चव्हाण सर आहे आपल्या भागामध्ये, चालू आहे पाऊस, तुमच्या गावाच्या समोरून पाऊस चाललाय. असं काय करता, तिनं नाव घ्यायला का लावून मग तुम्ही.
भोकरदन तालुक्यात पाणी येणार आहे. तुमच्या भागाची दिशा बघा. भोकरदनचं जर पाहायला गेलं तर आभाळ पाऊस चालू आहे तुमच्या भागामध्ये. उत्तर साईडला बुलढाणा मार्गे, देऊळगाव मार्गे थोडं ऊन पण दिसतंय तुम्हाला पश्चिम साईडने, पण रात्री एरिया बनणार आहे तुमच्या भागात. सतर्क राहा खोंबरे सर. चालेल. जय शिवराय सगळ्यांना पुन्हा एकदा.